मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, जे काही कापूस आणि सोयाबीन 2023 पासून तुम्हाला मिळत आहे, जे काही कापूस सोयाबीन अनुदान मिळत आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आशा लागलेली आणि शेतकऱ्याला जे काही आश्वासन दिले की 2024 मध्ये बी तुम्हाला कापूस सोयाबीन अनुदान मिळणार, हेक्टरी किती मिळणार, कशी मिळणार, संपूर्ण माहिती यावर मी सांगणार आहे। पण त्याआधी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की जेव्हापासून आपल्या कापूस आणि सोयाबीन दोन्ही पिकाला भाव कमी लागल्यामुळे ही योजना काढण्यात आली की कापूस सोयाबीन अनुदान प्रत्येक शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झालेली त्यांना मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा विचार पडलेला आहे की कापूस सोयाबीनची नोंदणी कधी करायची होती व त्यांनी केलेली आहे का नाही, तर ते पण सांगणार आहे। पण त्याआधी आपण पाहूया की कापूस सोयाबीन अनुदान 2023 म्हणजे 2023 साली किती मिळाली होती। शेतकरी मित्रांनो, 2023 साली तुम्हाला कापसाला आणि सोयाबीनला दोन्हीलाही भाव खूप कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांची मागणी होती की कुठेतरी भाव वाढवावे, पण सरकारने भाव न वाढवता त्याला एक ऑप्शन काढून कापूस सोयाबीन अनुदान हे 2 हेक्टर पर्यंत तुम्हाला मंजूर करण्यात आली होती। हेक्टरी तुम्हाला 5,000 रुपये असे अनुदान मिळत होते। सोयाबीनचे 2 हेक्टरी तुम्हाला 10,000 रुपये मिळत होते आणि कापसाचे 2 हेक्टर तुम्हाला 10,000 रुपये, असे 20,000 रुपये तुम्हाला या दोन्ही पिकाद्वारे मिळत होते। तर शेतकरी मित्रांनो, आता 2023 ला हे मिळाले होते, पण आता 2024 ला पण मंजूर करण्यात आली होती। म्हणजे की आता शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा मार्च महिन्यात लागल्यापासून अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची मागणी होणार का नाही कापूस सोयाबीन अनुदान। तर शेतकरी मित्रांनो, जे काही शेतकऱ्याचे नेते आहेत ती नेते नक्कीच या मागणीला म्हणजे की ही मागणी पुरवणी सादर करणार आहेत व या पुरवणी सादर केल्यानंतर यामध्ये ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे त्या शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन अनुदान मिळणारच आहे। पण ज्या शेतकऱ्यांची नाही झाली म्हणजे की आता यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत ते पहा। शेतकरी मित्रांनो, जेव्हा तुम्ही पीक विमा किंवा ई पीक पाहणी करत होती, म्हणजे की बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती होतं की आपलं जर नुकसान झालं तर आपण पीक पाहणी करतो, त्याचप्रमाणे आता ज्या शेतकऱ्यांनी ज्या क्षेत्रामध्ये कापूस होता म्हणून पीक पाहणी केलेली, पीक नोंदणी केलेली, पीक क्लेम केलेले आहेत आणि ज्या क्षेत्रामध्ये सोयाबीन ती पीक क्लेम केलेले आहेत, त्याच अनुषंगाने ही कापूस सोयाबीन नोंदणी केल्या जात आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही कापूस सोयाबीन नोंदणी ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही म्हणजे की पीक पाहणी केली त्या क्षेत्रात जर तुमचा कापूस सोयाबीन असेल तर तीच नोंदणी क्रमांक इकडे म्हणजे नोंदणी इकडे गृहीत धरून तुम्हाला कापूस सोयाबीन मिळणार आहे अनुदान। तर शेतकरी मित्रांनो, हे अनुदान तुम्हाला कधी मिळणार आहे, तर शेतकरी मित्रांनो, हा 21 मार्च पर्यंत आर्थिक अधिवेशन सुरू राहणार आहे। महाराष्ट्रातील खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। हे मुद्दा आता 21 मार्च नंतर आपल्याला म्हणजे की जे काही सरकारी योजना असो, नवीन योजना असो, घरकुला असो किंवा इतर कोणत्याही योजना असो, प्रत्येक योजनेची विल्हेवाट लावण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला जे काही तुमचे कापूस सोयाबीन अनुदान आहे ते पण वितरण कधी होणार कळणार आहे। त्यामुळे अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसलं सबस्क्राइब करा। व ते शेतकरी मित्रांनो, आता यावर्षी तुम्हाला सोयाबीनला भाव आहे 4,100 म्हणजे की 4241 व तसेच कापसाला बी लय काय भाव नाही, त्यामुळे यावर्षी पण तुम्हाला कापूस सोयाबीन अनुदान मिळू शकते। आणि किती मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो, मागील वर्षाचे गृहीत धरल्यानुसार आपल्याला मागील वर्षी हेक्टरी 5,000 रुपये सोयाबीन आणि हेक्टरी 5,000 रुपये कापूस अनुदान मिळाले होते। यावर्षी पण त्याचप्रमाणे मिळू शकते व त्याचबरोबर यावर्षी हेक्टरमध्ये म्हणजे की क्षेत्रामध्ये वाढ होऊ शकते, कारण की गेल्या वर्षी 2 हेक्टर सोयाबीन 2 हेक्टर कापूस होता, यावर्षी 2 हेक्टर आपले 3 हेक्टर सोयाबीन 3 हेक्टर कापूस मिळू शकते किंवा वाढू शकते, अशा प्रकारचा हा अंदाज होता जे की वर्तमानपत्राद्वारे आमच्यापर्यंत आलता, जे की तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे। आता तुमची कामे नातेवाईकांना किंवा जे शेतकरी कापूस सोयाबीनला भाव कमी लागलेले त्यांना असे वाटत आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते पण थोडेसे दिलासा मिळेल।